औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरचे भाजप आमदार प्रशांत बंब यांचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय। यात ते पोलीस स्टेशनमध्ये बसले आहेत आणि पोलिसांसोबत त्यांचा वाद सुरू आहे असा तो व्हिडिओ आहे। त्यात पोलीस उपनिरीक्षक आणि त्यांच्यात चांगली जुंपली असल्याचंही दिसतंय। काही अवैध धंदे करणाऱ्या गाड्या पोलिसांनी पकडल्या म्हणून त्या पुढे पकडू नका असं पोलिसांना बंब सांगायला गेल्याची चर्चा आहे। तर अवैध धंदे वाढले, पोलिसांची हप्तेखोरी वाढली म्हणून पोलिसांना जाब विचारायला गेलो, पोलिसांच्या या वर्तणुकीची तक्रार करणार असल्याचं बंब यांचं म्हणणं आहे। सोशल मीडियावरती व्हायरल झालेला व्हिडिओ सुद्धा एडिट करून दाखवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। व्हिडिओ व्हायरल होतोय, परंतु तो काही चॅनलवाले जे दाखवतायत समजा त्यांनी तो पूर्ण दाखवला पाहिजे। म्हणजे नुसतं त्या चॅनलमधला एक शब्द घेऊन की समजा आता गुटखा शब्द घेऊन असं वाटतं की आमदार त्या गुटखाची गाडी सोडायलाच बोलत असणार असं समजून पूर्ण राज्यामध्ये बदनामी होईल याकरता मुद्दाम त्या बातम्या चालवल्या जात आहेत। मी त्याला जाब विचारला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही ह्या गोष्टी जर सिनियरनी सांगितलं तरच आम्ही काम म्हणजे लोकांना कायदेशीररित्या काम करू। मी त्यांना सांगितलं सिनियरनी सांगायची गरज नाही, कायदेशीर काम तुम्हाला करावं लागेल। पुणेरी पगडी संदर्भात मांडलेली भूमिका कुठल्या एका वर्गाच्या विरोधात नव्हती असं सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या विषयावरून निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय। पक्षाच्या पुण्यातील कार्यक्रमात पवार यांनी पुणेरी पगडी घालण्यात आली होती, त्याविषयी नाराजी व्यक्त करत त्यांनी पक्षाच्या यापुढील कुठल्याही कार्यक्रमात उपस्थितांना फुलं पागोटा देऊन सन्मानित करण्याच्या सूचना केल्या होत्या। पवारांच्या या कृतीमुळे पुणेकरांसह विचारवंतांकडून उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या होत्या। त्याची जाणीव झाल्यानंतर पवारांनी पुण्याच्या एका कार्यक्रमात पगडीविषयीचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला। या संदर्भात बोलताना माझा पुण्याचा अपमान करण्याचा हेतू नव्हता, मी पुण्यातच शिकलोय, पुण्याचा मला अभिमान आहे असं पवारांनी यावेळी सांगितलंय। महात्मा ज्योतिबा फुल्यांनी पागोटं वाढलं। आता हे 3 आदर्श असतील तर 3 आदर्शातलं काय ठेवावं आणि म्हणून मी पागोटाचा पुरस्कार या ठिकाणी केला। पण बरीच मंडळी रागवली। खरं म्हटलं तर त्याच्यामध्ये काही कोणाचा काही वेगळी भूमिका घेण्याचं कारण नाही। पुण्याच्याबद्दलचा मला अभिमान आहे, मी पुण्यात वाढलो शिकलो। 25 जूनला होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं नारायण राणे कुटुंबीय आणि शिवसेना पुन्हा एकदा आमने सामने उभे ठाकण्याची चिन्ह आहेत। काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधलाय। नार्वेकर यांच्या पत्नी मीरा यांचं मतदार यादीत 6 वेळा नाव नोंदवल्याची बाब नितेश यांनी निदर्शनास आणली आहे। या पद्धतीनं शिवसेनेला निवडणूक जिंकायची आहे का असा सवाल राणेंनी उपस्थित केलाय। राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षानं राजू बंडकर या उमेदवाराला या निवडणुकीत पाठिंबा जाहीर केलाय। पावसाळा तोंडावर आला असताना अजूनही शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाहीये, मात्र प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे। मुख्यमंत्री परत आल्यावर निर्णय घेऊ असं राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलंय। कर्ज मिळण्याच्या अडचणीबाबत केंद्र सरकारला सुद्धा सांगितलंय। महसूल मंत्री सुद्धा बैठका घेत आहेत। कर्ज वाटप हळू सुरू असल्याचंही ते म्हणाले, मात्र या संदर्भात तोडगा मुख्यमंत्री परदेशातून आल्यावरच निघू शकेल असंही ते म्हणाले। शेतकरी बांधवांना कर्ज पुरवठ्याच्या संदर्भामध्ये कोणतीही समस्या निर्माण होता कामा नये, पण ही समस्या सोडवण्यासाठी आता काय केलं पाहिजे मुख्यमंत्री महोदय आल्यावर याचा आम्ही निर्णय करणार आहोत। राज्यावरील कर्जाचा बोजा लवकरच 5 लाख कोटींचा टप्पा ओलांडणार आहे। केंद्र सरकारनं राज्याला यंदा 42,000 कोटींचं कर्ज घेण्यास मान्यता दिली आहे। त्यामुळेच राज्याच्या डोक्यावरील 5 लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा टप्पा पार होणार आहे। अर्थ विभागातील सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे। राज्याच्या अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेत प्रशासकीय आणि अन्य खर्च वाढत असल्यानं तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढावती आहे। त्यातच शेतकऱ्यांची कर्जमाफी, टोल आणि एलबीटी माफ केल्यानं गेल्या 3 वर्षात राज्याचं आर्थिक गणित बिघडलंय। त्यामुळे खर्च भागवण्यासाठी नवीन कर्ज काढण्याशिवाय सरकारसमोर पर्याय नाही। याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारनं यंदा राज्याला 42,000 कोटींचं नवं कर्ज घेण्यास मान्यता दिल्यानं कर्जाचा आकडा तब्बल 5,03,807 कोटी रुपयांवर जाणार असल्याचं अर्थ विभागाकडून सांगण्यात येत आहे। सरकार चालवण्यासाठी कर्ज म्हणजे राज्याची अधोगती सुरू असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे। पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश हत्या प्रकरणात कर्नाटक एसआयटीला अनेक धागेदोरे मिळत आहेत। मग महाराष्ट्र सरकारनं नेमलेल्या एसआयटीला यश का मिळालं नाही असा सवाल ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या सून मेधा पानसरे यांनी केलाय। कर्नाटक एसआयटीनं दिलेल्या माहितीनुसार गौरी लंकेश हत्या प्रकरणात कोणत्या एका संस्थेचा थेट संबंध असल्याचा पुरावा मिळाला नसल्याचं म्हटलंय। मात्र मारेकरी हे उजव्या विचारसरणीचे आहेत हे त्यांनी अधोरेखित केलंय।
हे देखील महत्त्वाचं असल्याचं पानसरे यांनी म्हटलंय. आता अहवाल आलेला आहे, माहिती आलेली आहे, त्यानुसार या चारही हत्यांमधला इंटरकनेक्शन समोर येत आहेत असं मला वाटतं. मला आठवते की उच्च न्यायालयामध्ये SITनी एक मागं रिपोर्ट सबमिट केलेला आहे जो गुजरात फॉरेन्सिक लॅबोरेटरीचा निकाल आहे आणि त्या अहवालामधून असं स्पष्ट होत होतं की कॉम्रेड पानसरेंच्या खुनामध्ये 2 रिव्हॉल्वर्स वापरली गेली आणि त्याच्यातलं एक दाभोलकर केसमध्ये वापरलं गेलं आणि दुसरं कलबुर्गी केसमध्ये वापरलं गेलं. आता जर गौरी लंकेश यांच्या रिव्हॉल्वरबद्दल सुद्धा ही कनेक्शन्स येत असतील तर सरळ आहे की हा एकच गट आहे, एकाच विचाराने काम करणारा गट आहे. लातूरमध्ये पोटच्या मुलानंच नारळ पाण्यातून आई वडिलांना विष पाजल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. वडील साधुराम कोटंबे यांचा मृत्यू झाला तर आई गयाबाई यांच्यावर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरातील मोरेनगर भागात ही घटना घडली आहे. मुलगा ज्ञानदीप कोटंबे यांना प्रॉपर्टीच्या वादातून हे कृत्य केल्याचं उघड झालं आहे. घर नावावर करून देण्यासाठी ज्ञानदीप आई वडिलांकडे तगादा लावत होता. मात्र वडील याबाबत उशीर करत असल्यानं ज्ञानदीपनं आई वडिलांना मारण्याचा कट रचला. या ज्ञानदीपची आई गयाबाई कोटंबे या बचावल्या, मात्र यात वडील साधुराम यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी ज्ञानदीपला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करतायत. सलग दुसऱ्या दिवशीही सायन पनवेल महामार्गावर अपघात झाला. सकाळी बेलापूर इथे 2 कंटेनरची समोरासमोर टक्कर झाली. यामुळे पनवेलहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. कंटेनर बाजूला करण्याचं काम सुरू असून वाहतूक कोंडीमुळे मुंबईकडे जाणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. काल खारघरजवळ पनवेलच्या दिशेनं डांबर घेऊन जाणाऱ्या टँकरचा अपघात झाला होता. त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागलं होतं. सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी असल्यानं इथून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. भरधाव वेगातील ट्रेलर एका घरात शिरल्यानं झालेल्या दुर्घटनेत संपूर्ण घर जमीनदोस्त झालंय. ट्रेलर चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं ही दुर्घटना घडली. रायगड जिल्ह्यातल्या म्हसळे तालुक्यातल्या खरसई इथे शुक्रवारी रात्री ही दुर्घटना घडली. या अपघातात 2 जण जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून एक कुटुंब या विचित्र अपघातातून बचावलंय. महादेव नागती हे आपली पत्नी आणि मुलीसह रात्री झोपण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी अचानक भरधाव वेगातील ट्रेलर त्यांच्या घरात शिरला. मात्र नागती यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी टळली. या अपघातात त्यांचं घर संसार उद्ध्वस्त झालाय. या अपघातात 2 जण जखमी झाले असून ट्रेलर चालकाची प्रकृती चिंताजनक आहे. बनावट मद्य तस्करी करणाऱ्या क्रुझर गाडीचा अपघात झाल्यानं मोठ्या तस्करीचं बिंग फुटलंय. पोलीस मात्र या प्रकरणाच्या खोलात जाण्याच्या मानसिकतेत दिसत नाहीत. दोंडाईचा सोनगीर रस्त्यावर पेडकाई देवी मंदिराजवळ धुळ्याहून नंदुरबारकडे जाणारी क्रुझर गाडी इलेक्ट्रिक पोलवर आदळली. गाडीसह त्यात असलेली दारू पूर्ण जळून खाक झाली. चालकासह 1 जण यात जखमी झालाय. देशी दारू घेऊन जाताना चालकाचा ताबा सुटल्यानं वीज पुरवठा करणाऱ्या वाहिनीच्या पोलला धडक दिल्यानं शॉर्ट सर्किट झालं आणि त्यात गाडी जळून खाक झाली. ही धडक एवढी जबरदस्त होती की पोल चक्क 50 फूट लांब फरफटत गेला. मुंबईत लहान मुली आणि महिलांवर लैंगिक अत्याचार, विनयभंग होण्याचे प्रकार वाढतायत. शिर्डीहून मुंबईला परतणाऱ्या दाम्पत्याच्या 6 वर्षांच्या मुलीवर 32 वर्षांच्या नराधमानं धावत्या बसमध्ये लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी सोपान उगले याला अटक केली असून खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसमध्ये ही घटना घडली आहे. सोपान उगले हा बेस्टमध्ये चालक म्हणून काम करत असल्याचं समोर येत आहे. मुंबईतील मालाडमध्ये राहणारं दाम्पत्य त्यांच्या 2 लहान मुलांसह 3 दिवसांपूर्वी शिर्डीला गेलं होतं. लक्झरी बसमध्ये 13 जूनला संगमनेरमधून सोपान उगले चढला. बसमध्ये सोपान उगले हा शेवटच्या सीटवर बसला होता. त्याचवेळी सोपानच्या बाजूला गेल्यावर पीडित मुलगी झोपून गेली. त्यानंतर सोपाननं तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर येत आहे. बसमधून उतरल्यावर पीडित मुलीनं तिला वेदना होत असल्याचं आईला सांगितलं. यानंतर महिलेला मुलीसोबत घडलेला प्रकार लक्षात आल्यावर कुरार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी पॉस्को ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. तो मुझे लगता है कि ये रेयरेस्ट ऑफ रेयर केसेस में आना चाहिए और ऐसी कोई सिंपैथी ऐसे व्यक्ति को नहीं दिखानी चाहिए जो इंसान होने के नाम पे धब्बा है. असम पुलिस को उसके साथ बहुत ही सख्ती से पेश आना चाहिए. उसको कोई इंसानियत का ये नहीं है. उसने सारी हदें पार की है. इन्वेस्टिगेशन में अच्छा प्रूफ लाना चाहिए ताकि उसके खिलाफ कुछ मुकदमा चले और कड़ी से कड़ी सजा मिले. मुंबईच्या वाडिया रुग्णालयात 1 वर्षाच्या चिमुकलीनं गिळलेली कानातली रिंग श्वासनलिकेतून यशस्वी काढण्यात आली. विशेष म्हणजे शस्त्रक्रिया न करता दुर्बिणीच्या सहाय्यानं ही रिंग काढण्यात आली आहे. कुर्ला इथे राहणारे संदीप सोनी यांची मुलगी कुशी हिनं आठवड्याभरापूर्वी कानातील रिंग गिळली होती. घरात कुणालाही हे कळलं नाही. रिंग गिळल्यानं
कुशीला खोकला सुरू झाला. तिची तब्येत वारंवार बिघडू लागली. त्यामुळे तिला भाबार रुग्णालयात, त्यानंतर सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथेही फरक न पडल्यानं कुशीला एका खासगी नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आलं. त्यावेळी काढलेल्या एक्सरेमध्ये श्वसन नलिकेत रिंग असल्याचं दिसून आलं. पण तेथील डॉक्टरांनी ती रिंग काढण्यात अपयश आल्यानं अखेर कुशीला वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी तिची स्थिती अत्यंत नाजूक होती. व्हेंटिलेटरवरच तिला ठेवण्यात आलं होतं. वाडिया रुग्णालयातील कान नाक घसा विभागाचे प्रमुख डॉक्टर दिव्या प्रभात यांनी शस्त्रक्रिया न करता केवळ अर्ध्या तासात ब्रॉन्कोस्कोपी करून दुर्बिणीद्वारे श्वसन नलिकेत अडकलेली रिंग तोंडावाटे बाहेर काढली. आता कुशीची तब्येत बरी असून 2 दिवसात तिला डिस्चार्ज मिळणार आहे. चोरीच्या संशयावरून तरुणांना मारहाणीची घटना घडते न घडते तोच औरंगाबादच्या वाळुंज परिसरामध्ये एका महिलेला मुलं पळवणारी समजून बेदम मारहाण करण्यात आली आहे. वाळुंजमधील अविनाश कॉलनीत ही घटना घडली आहे. रांजणगाव इथे राहणारी एक महिला भाड्यानं घर शोधण्यासाठी आली होती. मुलांचं अपहरण करण्याच्या संशयावरून लोकांनी या महिलेला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्या महिलेला वाळुंज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. खबरदारीचा उपाय म्हणून औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील गावाची इंटरनेट सुविधा पोलिसांनी काही काळासाठी बंद केली होती. औरंगाबादची नॉनस्टिक कुकवेअर क्षेत्रातली प्रतिष्ठित कंपनी निर्लेप अप्लायन्सेस बजाज इलेक्ट्रिकल्सनं विकत घेतली आहे. सुमारे 80 कोटी रुपयात हा करार झालाय. यात निर्लेप कंपनी, ब्रँड यांची मालकी आणि देणीही बजाजकडे आली आहेत. 50 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या निर्लेपचा स्वयंपाकाच्या भांड्यात नॉनस्टिक तंत्रज्ञान अवलंबणाऱ्या पहिल्या कंपन्यांमध्ये समावेश होतो. युरोपमध्ये आपली उत्पादनं निर्यात करणारी ही या क्षेत्रातली पहिली कंपनी आहे. बजाज इलेक्ट्रिकल्सनं मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार त्यांनी निर्लेपचे पूर्ण शेअर्स जवळपास 42.50 कोटींना विकत घेण्याचं ठरवलंय. या अधिग्रहण होईपर्यंत कंपनीची कर्ज आणि देणी याचाही अतिरिक्त समावेश असेल. अधिग्रहणामुळे वेगानं विस्तारित होत असलेल्या 12,000 कोटी रुपयांच्या किचनवेअर बाजारपेठेत कंपनीला आपली जागा भक्कम करता येईल. नागपूर शहरात ईदचा उत्साह दिसून आला. शहराच्या मुस्लिम बहुल मोमीनपुरा भागातील जामा मशीद इथे मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्रित येत नमाज अदा केली. त्यानंतर गळाभेट करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी केंद्रीय दळणवळण मंत्री स्थानिक खासदार नितीन गडकरी यांनी मोमीनपुरा भागाचा दौरा करत मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. ईदच्या निमित्तानं शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. येवला शहरात मुक्कामी असलेल्या आमदार छगन भुजबळ यांनी शहरातील ईदगाह मैदानावर जात मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी नमाज पठणानंतर भुजबळांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. जम्मू काश्मीरच्या आनंदनाग भागात पुन्हा एका सुरक्षा रक्षकावरती दगडफेक करण्यात आली आहे. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ईदचा नमाज अदा केल्यानंतर आंदोलकांनी सुरक्षा रक्षकांवर दगडफेक केली आहे. शेकडो आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीला सैनिकांनीही प्रत्युत्तर दिलं. यावेळी सुरक्षा रक्षकांनी बचावासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. भारताचे शहीद जवान औरंगजेब यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शहीद रायफलमॅनला निरोप देण्यासाठी पूंछमध्ये मोठा जनसागर उसळल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र त्यापूर्वीच अपहरण केलेल्या दहशतवाद्यांनी शहीद औरंगजेब यांचा शेवटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. यात झाडाखाली बसलेल्या शहीद जवानाला दहशतवाद्यांनी काही प्रश्न विचारले. शहीद औरंगजेब यांनीही धाडसानं सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. त्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांची निर्घृण हत्या केली. साऱ्या जगाचं लक्ष लागून राहिलेल्या पोर्तुगाल विरुद्ध स्पेन या हाय व्होल्टेज सामन्याची रंगतदार मेजवानी फुटबॉल प्रेमींना मिळाली. पोर्तुगाल आणि स्पेन यांच्यात शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेली ही लढत 3-3 अशी बरोबरीत सुटली. पोर्तुगालच्या ख्रिस्टियानो रोनाल्डोनं केलेली जिगरबाज हॅट्रिक या लढतीत निर्णायक ठरली. रोनाल्डोनं केलेली हॅट्रिक या विश्वचषकातली पहिली हॅट्रिक ठरली आहे. सामन्याच्या 4थ्याच मिनिटाला रोनाल्डोनं गोल करून पोर्तुगालला 1-0 आघाडी मिळवून दिली. पोर्तुगालनं आघाडी मिळवल्यानंतर दिएगो कोस्टानं 24व्या मिनिटाला स्पेनसाठी गोल करत बरोबरी साधली. मध्यंतराला काही अवधी असतानाच रोनाल्डोनं दुसरा गोल करत पोर्तुगालला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. 55व्या मिनिटाला दिएगो कोस्टानं पुन्हा गोल करून स्पेनला 2-2 बरोबरी साधून दिली. त्यानंतर 58व्या मिनिटाला निकोनं गोल करून स्पेनला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र 88व्या मिनिटाला फ्री किकचा पुरेपूर फायदा उठवत रोनाल्डोनं आपला तिसरा गोल नोंदवला आणि ही लढत 3-3 अशी बरोबरीत सुटली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.